जय जय रघुवीर समर्थ। शुका लिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवमस्कंद अवतरणिका. नवमस्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम पृषदाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्येशी, नाभाग अंबरीश कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःखनिवृत्ती पंचमात सांगितली ती, इक्ष्वाकू मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी, सगरचरित्र अष्टमी, भगीरथ कथा नवमी, गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी, इक्ष्वाकू वंश वेल द्वादशी, निमी वंश त्रयोदशी, चतुर्दशी चंद्रवंश. रुचिक जमदग्नी परशुराम, पंचदशी कथा उत्तम, षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा. क्षत्रवृद्ध रजी राजवंश, सप्तदशी कथा सुरस, याती चरित्र अष्टादशास 19 वैराग्य त्याचे. पुरु दुष्यंत भरत कथा, 20वी निवेदिता, भरतवंश रंतिदेव कथा 21ध्यायी. पांचाल कौरव मगध वंश, 22व्यात सुरस, अनुद्रयू तुर्वसु यदुवंश 23व्या माजी. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन, ऐसा नवमस्कंध पूर्ण. पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय. आज आषाढ शुद्ध सप्तमी शके 1946, म्हणजे 13 जुलै 2024. आता तारखेप्रमाणे 13 जुलै 2024 ही जी तारीख आहे
ती आपल्या शिवाजी महाराजांच्या अत्यंत जवळचे असणारे जे मावळे होते त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. आपल्याला माहिती आहे पन्हाळगडावर सिद्धी जोहराचा वेढा असताना महाराज त्या ठिकाणी अडकून पडले होते आणि त्या वेढ्यातून निघण्यासाठी म्हणून सगळी तयारी सुरू केली होती. त्यावेळेस शिवाजी महाराजांसारखेच दिसणारे शिवाकाशीत हे जे बलदंड असं शरीर होतं, युक्ती पण त्यांच्या ठिकाणी होती. शक्ती युक्ती जय ठाई तेथे श्रीमंत धावते असं समर्थ म्हणतात. त्यामुळे शक्ती आणि युक्ती दोघांनी संपन्न असलेले हे सगळे मावळे होते. त्यापैकी शिवाकाशीद जे आहेत की यांचं भाग्य थोर, कारण त्यांनी शिवाजी महाराजांच्या सारखे दिसण्याचा फायदा घेऊन प्रत्यक्ष शिवाजी महाराज पालखीत बसून निसटून गेले आहेत हे दाखवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला. आणि रात्रीच्या अंधारामध्ये ते त्या ठिकाणी पालखीतून निघाले आणि बरोबर काही सैन्यसुद्धा होतं, काही भोई होते आणि त्या मुसलमानांनी ती पालखी एका दृष्टीने एका दिशेने जाताना पाहिली आणि त्यामागे जाऊन त्यांना पकडलं. तेव्हा शिवाकाशीद असणारे पण शिवाजीच्या वेशामध्ये असणारे त्यांनी स्वतःचं नाव शिवाजी म्हणून सांगितलं. ते अगदी योग्यच होतं, कारण त्यांचं नाव शिवा होतं. तर त्यांना ते पकडण्यात आलं आणि येऊन पुन्हा त्या सिद्धीच्या समोर त्यांना हजर केलं. आणि मग ते म्हणतात की मी काही शिवाजी नाही, शिवाकाशीद आहे असं म्हटल्यानंतर त्यांना त्याच ठिकाणी प्राणाला मुकावं लागलं. ही कथा ज्यावेळेस चालू होती तो दिवससुद्धा आजचाच दिवस आहे 13 जुलै. आणि त्याच वेळेस प्रत्यक्ष शिवाजी महाराज आपले 300 बावळे घेऊन दुसऱ्या रस्त्याने हे त्या ठिकाणून निघाले. महाराज पावनखिंडीच्या मार्गे विशाळगडावर जाणार होते. तोच दिवस ज्या दिवशी शिवाकाशीद मारले गेले त्याच दिवशी तिकडे बाजीव प्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ असणारे मोठे भाऊ असणारे फुलाजी देशपांडे या दोघांनाही त्या ठिकाणी वीरमरण प्राप्त झालं. यांची समाधी बाजीव प्रभू देशपांडे, फुलाजी आणि त्याचप्रमाणे शिवाकाशीद यांची समाधीसुद्धा पन्हाळगडाच्या जवळच आहे. त्या तिघांचं आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या असंख्य मावळ्यांचं पुण्यस्मरण करून आजचा हा प्रवचनाचा भाग आपण सुरू करूया. 9व्या स्कंधातील 21वा अध्याय आपल्याला पाहायचा आहे. भरतवंशाचे वर्णन आणि राजा रंतीदेवाची कथा. मागच्या वेळेस आपण पाहिलं बृहस्पती देवांचे गुरु असणारे त्यांचे भाऊ असणारे उतथ्याची पत्नी असणारी ममता, ती गर्भवती होती. तिच्या पोटामध्ये दीर्घतमा नावाचा हा गर्भ होता. बृहस्पतीने शाप दिल्यामुळे तो आंधळा हो असं नुसता शाप दिला बळजबरीने आणि त्यानंतर त्याने गर्भाधान केलं. त्यामध्ये जो मुलगा जन्माला आला तो आणि त्याचं रक्षण. आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी दोन आहेत की एक माझा औरस पुत्र आहे आणि एक माझा भावाचा क्षेत्रज पुत्र आहे आणि त्यांचं रक्षण भरणपोषण तू कर असं सांगितलं. आणि त्यामधनं त्याला जे नाव प्राप्त झालं ते वितथ त्याचं नाव होतं, म्हणजे अन्यायाने उत्पन्न झालेला म्हणजे वितथ. मरुद्गणाने त्याचं पालनपोषण केलं आणि तो जसा मोठा होऊ लागला तसं या वितथाचं नाव भरद्वाज असं झालं आणि या भरताचा दत्तक पुत्र म्हणून त्याने पुढे राज्य केलेलं आहे. आता या अध्यायाची सुरुवातच इथे आहे. वितथस्य सुतो मन्युर बृहत्क्षत्रो जयस्ततः महावीर्यो नरो गर्गः संकृतीस तू नरात्मजः. वितथाचा म्हणजे भरद्वाजाचा पुत्र त्यांची नावं दिलेली आहेत. मन्यू, त्यानंतर मन्यूला बृहत्क्षत्र, जय, महावीर, नर आणि गर्ग असे 5 पुत्र झाले. आता या 5 पुत्रांचा वंश या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. यामधला जो नर होता त्याच्या पुत्राचं नाव आहे संकृती. संस्कृती नाही, संकृती. या संकृतीला 2 पुत्र झाले. त्यांचे नाव गुरु आणि रंतीदेव. एकाचं नाव गुरु आणि दुसऱ्याचं नाव रंतीदेव. गुरुश्च रंतीदेवश्च संकृते हे पांडुनंदन. पांडुनंदन म्हणजे या परीक्षित राजाला पांडुनंदन म्हटलेलं आहे, त्याला शुकदेव सांगत आहेत. आणि रंतीदेवस्य ही यश इहामूत्रच गीयते. इहामूत्र म्हणजे लोक आणि परलोक, या त्रिभुवनामध्ये आणि परलोकामध्ये सुद्धा प्रसिद्ध असणारे हे रंतीदेव आणि त्यांची कथा आहे. रंतीदेव काहीही उद्योग न करता म्हणजे अगदी
दैवयोगाने जे प्राप्त होईल, रंतीदेवाचं राहणं कसं होतं ते त्या ठिकाणी सांगितलं आहे की निष्किंचनस्य धीरस्य सहकुटुंबस्य सीदत. म्हणजे जवळ असणारा जो काही पैसा असेल तो दान दिलेला आहे. आपलं जे कुटुंब आहे, मुलं आहेत, त्या सगळ्यांना घेऊन जसं मिळेल तसं, जेवढं असेल तसं त्यामध्ये अत्यंत समाधानाने राहणं म्हणजे रंतीदेव आहे. स्वतः उपाशी राहूनसुद्धा इतरांना काहीतरी देण्याची बुद्धी या रंतीदेवाच्या ठिकाणी होती. स्वतःचं दारिद्र्य असेल तरी ते बाजूला ठेवलं आणि कुटुंबाचं दुःख भोगीत असतानाही भगवंताच्या कृपेनेच हे सगळं होत आहे असं मानणारा म्हणजे हा रंतीदेव. 48 दिवस रंतीदेवाचं उपोषण झालेलं आहे. पोटामध्ये अन्न नाही, पत्नी आहे, मुलं आहेत, पण पोटामध्ये अन्न नाही, कोणाला मागायचं नाही, कोणी आणून दिलं तरच ते ग्रहण करायचं. आणि 49व्या दिवशीची कथा या ठिकाणी दिलेली आहे. 49व्या दिवशी असं झालं की त्यांना कोणीतरी त्या ठिकाणी थोडंसं तूप, खीर, हलवा, पाणी अशा गोष्टी आणून दिल्या. अतिथीर ब्राह्मण काले भोक्तुकामयस चागमत, हे आणून दिलं. आता हे सगळे 49वा दिवस झाला, पोटामध्ये अन्न नाही, व्याकुळ झाले, भुकेने थरथर कापत होतं अंग. कारण हे अंग जे आहे, आपलं शरीर जे आहे ते अन्नावरच पोचलं जातं आणि अन्न नसेल तर मग काही अंगामध्ये त्राणसुद्धा राहत नाही. आता ती ही सगळी 4-5 मंडळी आता ही भोजनासाठी बसलेली आहेत. परमेश्वराच्या कृपेने जे प्राप्त झालं तेच आता आपण खाऊया असं म्हणून ते बसले. तस्मै संव्यभजत सोनमादृत्य श्रद्धयान्वितः हरिं सर्वत्र संपश्यन् स भुक्त्वा प्रययो द्विजः. हरिं सर्वत्र संपश्यन्, रंतीदेवाची दृष्टी अशी होती की प्रत्येकच ठिकाणी भगवंत आहे आणि भगवंत आहे या दृष्टीने ते प्रत्येक प्राणीमात्राकडे पाहत होते. स भुक्त्वा प्रययो द्विजाः, तेवढ्यामध्ये एक अतिथी ज्यांच्याकडे आला आणि भोजन करण्याची इच्छा त्या अतिथीने व्यक्त केली. रंतीदेवाने त्या अतिथीच्या मध्ये सुद्धा भगवंत पाहिला आणि त्यांचं स्वागत केलं, श्रद्धेने आणि आदरपूर्वक असं स्वागत केलं. आता यांचे काय पत्रावळी असतील त्या मांडलेल्या होत्या, त्यामध्ये अन्न होतं, जे काय मिळालं ते तूप, खीर, हलवा, पाणी हे सगळं बरोबर होतं. त्यातला भाग काढून त्याने त्या ब्राह्मणाला भोजन दिलं आणि ब्राह्मण भोजन करू लागला. आणि ब्राह्मणाचं भोजन झाल्यानंतर संतुष्ट होऊन ब्राह्मण त्या ठिकाणून निघून गेला. विभक्तं व्यभजत तस्मै वृषलाय हरिं स्मरण. आता जे उरलेलं अन्न होतं ते वाटून घ्यायचं आणि आता जेवण करायचं अशी तयारी त्या ठिकाणी झाली. आता पुन्हा अन्न हातामध्ये आहे, तोंडात जाणार आहे, तोपर्यंत एक शूद्र अतिथी पुन्हा त्या ठिकाणी आला. आता हा दुसरा अतिथी, पहिला अतिथी ब्राह्मण होता, आता या ठिकाणी शूद्र अतिथी त्या ठिकाणी आला. अतिथी म्हणजे जो तिथी न सांगता येतो तो अतिथी. आम्ही एकादशीला तुमच्याकडे येणार आहोत, एखादा फोन येतो तर कोणीतरी आपल्याकडे येतं, आपण त्यांची वाट पाहतो, त्यांचं स्वागत करतो, इथपर्यंत ठीक आहे. पण आता आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत, घरात कसे आहोत, काय परिस्थिती आहे हे माहीत नाही आणि कोणीतरी अभ्यागत म्हणून आपल्याकडे आलेला आहे. अशा वेळेस त्या आलेल्या अतिथीचं स्वागत कसं करावं ही सांगणारी ही रंतीदेवाची कथा आहे. आपल्याकडे अनेक उपनिषदांमध्ये तैत्तरीय नावाचं उपनिषद आहे. त्यामधले मंत्र आहेत मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. मातृ, पितृ आणि आचार्य यांच्याबरोबरच 4था क्रमांक त्या ठिकाणी अतिथी देवो भव हा सुद्धा आहे. समर्थ पण आपल्याला सांगतात, आले अतीत अभ्यागत जाऊन येदी जो भुकिस्त, यथानशक्ती दान देत तो सत्वगुण. दशक दुसऱ्यामध्ये 5वा, 6वा, 7वा रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण म्हणजे 2-7मध्ये सत्वगुणाचा समास. त्यामध्ये समर्थ म्हणतात, आले अतीत अभ्यागत जाऊन येदी जो भुकिस्त. अभ्यागताप्रमाणे अतिथी आले, त्यांना कोणी अन्न न देता जर गेले तर असं म्हणतात की तो आलेला अतिथी जर आपल्याकडून अन्न ग्रहण न करता गेला तर आपलं आत्तापर्यंत प्राप्त झालेलं पुण्य, ते पुण्य तो हिरावून घेतो आणि तोच तो अतिथी प्रसन्न होऊन जेव्हा जातो
तेव्हा त्याचंसुद्धा पुण्य आपल्याला त्या ग्रहस्थाला ते यजमानाला मिळत असतं. आता हा अतिथी शूद्र आहे. शूद्र असल्यामुळे त्याला थोडंसं दूर ठेवलं पाहिजे अशी आपली परिस्थिती, मनस्थिती, आपले विचार आजकाल झालेले आहेत या कलियुगामध्ये. पण या राजाने, रंतीदेवाने त्याचंसुद्धा स्वागत केलं आणि जे काय आपल्याकडे आता उरलेलं होतं ते सुद्धा त्याला दिलं. आणि मी आता आणि तो अतिथी परत गेला, शूद्र जो होता तो. तच्च दत्वा नमश्चक्रे स्वभ्य स्वपतये विभू. भगवंताचीच लीला आहे, भगवंताचीच योजना आहे. आधी ब्राह्मण अतिथी आला, नंतर शूद्र अतिथी आला आणि आता जो अतिथी आलेला आहे तो पुन्हा वेगळाच आहे. त्याने बरोबर कुत्रेसुद्धा आणलेले होते. आता माझे कुत्रे भुकेले आहे आणि मी सुद्धा भुकेले आहे. राजा, मी आणि माझे कुत्रे भुकेलेले आहोत, तर आम्हाला काहीतरी खायला दे म्हणून त्याने याचना केली. याचक म्हणतो आपण, याचयित्वा भोजनम कुरुत. म्हणजे याचना करून जो भोजन करतो तो याचक झाला. बहुत आणिता घ्यावे मुष्टी एक, समर्थ म्हणतात आपल्याला. भरपूर जरी कोणी आपल्याला आणून दिलं तरी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पोटापुरतंच आपण त्यांच्याकडून स्वीकार केला पाहिजे. जास्तीचा स्वीकार केला तर ती विकृती आहे असं समर्थ सांगतात. आता यांनी लगेच काय उरलं काय होतं तर फक्त पाणी होतं आणि ते सुद्धा एखाद्या माणसाला पुरेल एवढंच पाणी उरलं होतं. कारण आतापर्यंत सगळे 2 अतिथी येऊन गेले, सगळं संपलेलं आहे, फक्त पाणी आहे. आता पाणी पिऊनच यांना 49व्या दिवशी पोटाची भूक शमवण्याची वेळ आली होती. आता हे पाणीसुद्धा आणि तो म्हणतो की मी चांडाळ आहे, मला पाणी दिलं तरी चालेल, पाणी तरी द्यावं. आता या ठिकाणी छानपैकी श्लोक दिलेला आहे. तस्य ताम करुणाम वाचम, करुणेने भरलेली त्याची वाणी जी आहे ती वाणी कानावर पडल्यानंतर निशम्य विपुल श्रमाम, भरपूर त्यांना श्रम झाले होते. कुठून तरी ते पायी आले होते, बरोबर ते कुत्रे होते, सगळे भुकेने व्याकुळ होते. कृपया भ्रंशात संतप्त इदमाहामृतम वचः. आणि रंतीदेव राजा जो आहे तो त्यांना म्हणाला की रंतीदेवाचं हृदय जे आहे त्याची सगळी कथा ऐकून, ते सगळे काय म्हणतात ते ऐकून खूप करुणेने भरून गेलं होतं. आता एक भक्त कबीरांचं एक भजन आहे किंवा दोहा आहे. साई तना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूका न रहूं साधू भूका न जाय. या ठिकाणी साधू या शब्दाचा अर्थ अतिथी, अभ्यागत, आपल्याकडे येणारा पाहुणा हा कधीही भुकेला आपल्या घरून जाऊ नये असं या ठिकाणी भक्त कबीर म्हणतात. आणि त्यामध्ये सुरुवातीलाच ते म्हणतात की साई तना दीजिए, भगवंता मला एवढंच दे की जे प्राप्त झाल्यानंतर ज्यामे कुटुंब समाय, मी ज्या कुटुंबात राहतो, वसुधैव कुटुंबकम ही कल्पना आपल्याच हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये आहे, इतर धर्मात आहे की नाही हा पुन्हा प्रश्नच आहे. मैं भी भूका न रहू साधू भूका न जाय. त्यामुळे मला एवढंच द्या. आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात, भगवंत भक्ताला त्याचं जीवन पोषण होईल, कुटुंब समाधानाने राहील एवढे पैसे केव्हाही देतोच. आणि जेव्हा भगवंत त्याला जास्तीचे पैसे देतो तेव्हा आपण समजावं की ही माझी परीक्षेची वेळ आहे. जास्तीचे पैसे मला मिळाल्यानंतर माझी भक्ती तशी दृढ राहील की नाही हे पाहण्यासाठी भगवंतानं आपल्याला अधिकचा पैसा दिलेला आहे. त्यामुळे पैसा अधिक असो किंवा कमी असो, त्या दोन्ही स्थितीमध्ये भगवंताचं नाम घेणारा जो भक्त आहे तेषाम अहम समुद्धरता जन्मसंसार सागरात, त्याचा मी उद्धार करतो. तसं या ठिकाणी म्हणलं याने की रंतीदेव सांगत आहेत, न कामेय अहम गतिम ईश्वरात पराहा. भगवंताच्या ठिकाणी आपल्या मनातले बोल जे आहेत ते व्यक्त करत आहेत की मला 8 सिद्धी, अष्टसिद्धी, नवनिधिके दाता, असबर दीन जानकी माता. आपण म्हणतो या अष्टसिद्धी आहेत त्या जरी प्राप्त झाल्या तरी त्या मला नको. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी प्राप्ती नाही, मन नाही. की हे सगळं जरी प्राप्त झालं पण मनाने भगवंताचं मी भक्त नसेल तर त्या सिद्धी माझा फक्त बाजारच मांडणार आहे जगामध्ये. आणि हा सिद्धी प्राप्त झालेला साधू आहे म्हणून माझ्याकडे नुसतीच गर्दी होणार आहे आणि त्यामध्येच मी गुरफटला जाणार आहे.
आणि भगवंताचा योग मात्र माझ्या या नरदेहामध्ये मला कधीच होणार नाही. म्हणून ते म्हणतात, भगवंता माझी एकच इच्छा आहे की या सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी माझं वास्तव्य असावं. आणि ते कशासाठी? तर त्यांना होणारं दुःख काय आहे त्याची जाणीव मला व्हावी, एवढंच तुझ्याकडून मला पाहिजे. संत रविदास किंवा रोहिदास यांची कथा सांगतात. हे चांभार होते जातीने आणि कातडं आणायचं, ते सोलायचं, त्याचं चपला करायचं, काही वस्तू तयार करायच्या, विकायच्या, असं त्यांचा सगळा दिनक्रम होता. आता असं करता करता गरिबीमध्ये एका झोपडीमध्ये बसून हा सगळं काम करत होता रविदास. आणि त्या ठिकाणी एका ब्राह्मणाच्या रूपाने भगवंत त्या ठिकाणी आले आणि ते म्हणतात की मी तुला अशी एक गोष्ट देणार आहे, ती तुला दिल्यानंतर तुझं दैन्य दारिद्र्य आहे ते सगळं दूर होणार आहे आणि तुला सगळं ऐश्वर प्राप्त होणार आहे. आता रविदास हे रोहिदास 3 नावं त्यांची दिलेली आहेत. ते म्हणतात मी माझ्या कामात व्यस्त आहे आणि माझ्या कष्टातून मिळालेला, घामाने मिळालेला हा पैसा जो आहे त्यातच मी समाधानी आहे. तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर तुम्ही या माझ्या झोपडीच्या छतावर ती गोष्ट ठेवून द्या. कुठे ठेवायचं ते तुम्हीच पहा. हे स्वतः आपल्या कामातून उठले पण नाही आणि ते देव जे ब्राह्मणाच्या रूपाने आले होते त्यांनी ती गोष्ट त्या ठिकाणी ठेवली. काही दिवस गेले आणि पुन्हा तेच ब्राह्मण पुन्हा त्या ठिकाणी आले की अरे आपण याला तर एवढा चांगला परिसर दिला होता, पण तो परिसर देऊनसुद्धा याच्यावर, त्याच्या परिस्थितीवर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. म्हणून ते म्हणतात अरे मी तुला तो दगड दिला होता. तो म्हणे तुम्ही कुठे ठेवला होता? या ठिकाणी ठेवला. मग तिथेच असेल म्हणे, मी तर काही अजून तो पाहिला पण नाही. मग ते म्हणतात मेरा पसीना ही मेरा पारस है, मेरा पत्थर है. त्या कातडं घेऊन त्यामधले जे काही वस्तू तयार करणारं जे काम चालू होतं आणि ते ज्या कातड्यावर ठेवलेलं होतं, यांना आपल्या कष्टामुळे घाम आलेला आहे. आणि रविदास म्हणतात त्या घाम आल्यानंतर तो घाम पुसण्यासाठी तेच कातडं घेऊन त्याने घाम पुसला आणि त्याचबरोबर त्या घामामुळे ते जे कातडं होतं ते सुद्धा सोन्याचं झालं. म्हणजे परिसर जे करत होता तेच कष्टे विण राज्य नाही, कष्टे विण फळ नाही. समर्थ आपल्याला सांगतात. तसं तो म्हणतो मेरा पसीना ही मेरा पत्थर है, मेरा पारस है, मन चंगा तो कठोत बेगंगा. हे सुद्धा त्यांचंच वाक्य आहे. आणि असं या ठिकाणी हे रंतीदेव जे आहे ते सांगतात की माझी एवढीच इच्छा आहे की प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारं दुःख ते काय आहे हे जाणून घेण्याची शक्ती मला तुझ्या कृपेने प्राप्त व्हावी आणि त्यांचं दुःख जे आहे ते दुःख कमी करण्यासाठी मला काहीतरी तुझा आशीर्वाद द्या किंवा त्यांना दुःख होणार नाही एवढंच मला मागायचं तुमच्याकडे. वसंत बापट यांची कविता होती. आपल्या पदा उपक्रमामध्येही रोज कार्यक्रमाच्या म्हणल्या जाते. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. त्यामध्ये पहिल्याच कडव्यात म्हणलेलं आहे दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. रंतीदेवाने हेच मागितलं की दुःखी जे आहेत त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या वेदना जाणवण्याची संवेदना मला भगवंता तुझ्याकडून प्राप्त व्हावी, असं या रंतीदेवाने मागणं मागितलं आहे. आता हा दीन प्राणी म्हणजे आता तो समोर आलेला जो आहे त्याला नुसतं पाणी दिल्यामुळे जर त्याचा जीव वाचत असेल तर त्याला पाणी दिलं पाहिजे आणि तेच माझं कर्तव्य आहे. एकनाथ महाराजांचं आपण पाहतो कावड आहे ती आणली, गाढोबोकेने व्याकुळ झालेलं आणि आता ती काशीहून आणलेली कावड जी आहे त्यातलं पाणी जे आहे ते आपल्या रामेश्वराला घेऊन जाणं, असं सगळं तो प्रवास होता. एकनाथ महाराजांनी दुसरा तिसरा विचार न करता त्या गाढवाला सुद्धा पाणी पाजलेलं आहे. जे जे बेटी जे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. रंतीदेव जे आहे ते स्वतः 49 दिवसांचा उपोषण आहे, उपाशी आहेत. पाण्यावाचून स्वतः तडफडत होते तरीसुद्धा हृदय त्यांचं करुणेने भरल्यामुळे ते पाणीसुद्धा त्यांनी त्या चांडाळाला दिलेलं आहे. तस्य त्रिभुवनाधीशा फलदाहा फलमिच्छिताम.
हे अतिथी कोण होते आत्तापर्यंत आलेले 3 अतिथी 4 अतिथी, तर भगवंताने रचलेल्या मायेचीच वेगवेगळी रूपे होती. आणि आता रंतिदेवाची परीक्षा पूर्ण झाल्यामुळे, भक्तांची अभिलाषा पूर्ण झाल्यामुळे त्रिभुवनाचे स्वामी कोण तर ब्रह्मदेव, स्वतः विष्णू आणि महेश हे तिघे जण रंतिदेवाच्या समोर प्रगट झाले. सवयी तेभ्यो नमस्कृत्य निस्संगो विगत स्पृहा यस्य स्पृहा गतः अस्ति. ज्याची स्पृहा, मागण्याची इच्छा, मला हे पाहिजे ते पाहिजे अशी इच्छासुद्धा गत म्हणजे जी आता निघून गेलेली आहे, तो विगत. निस्संगो आणि निस्संग, कुठेही आसक्ती कुठेही नाही. वासुदेवे भगवती भक्त्या चक्रे मनः परम. आपले मन भगवंताच्या ठिकाणी त्याने तन्मय केलं होतं. आणि त्रिगुणमय माया, जागृतीनंतर जसं स्वप्न आहे, जागृतीनंतरची अवस्था आहे स्वप्न आहे, आणि स्वप्न नाहीसं झाल्यानंतर जशी अवस्था होती तशी अवस्था झाली. रंतिदेवाच्या बरोबर असणाऱ्या म्हणजे त्या कथेमधून आपण पाहतो की ते भगवानमय असे योगी झालेले आहेत रंतिदेव. आता पहिल्या श्लोकामध्ये ज्या 5 मुलांची नावं सांगितलेली होती त्यामधलेच आता एकेकाचा वंश या ठिकाणी सांगतात, वंश विस्तार. कारण या अध्यायाचं नावच हे आहे की भरतवंशाचे वर्णन आणि रंतिदेवाची कथा. आता हा विस्तार सांगतात. गर्ग नाव आले आहे. गर्गापासून शिनी, शिनीपासून गार्ग्य, गार्ग्य जरी क्षत्रिय होता तरी त्याच्यापासून पुढे ब्राह्मण वंश झालेला आहे. महावीर्य, मग दुरितक्षय, मग त्रय्यावर्णी, कवी, पुष्करणी, आणि मग पुढे त्यांचा जो पुत्र होता बृहत क्षत्राचा पुत्र, त्याचं नाव या ठिकाणी दिलं आहे ते म्हणजे हस्ती, त्याचं नाव हस्ती. आता हे हस्ती म्हणजेच हस्तिनापूर शहर वसवणारे राजा हस्ती. हस्तिनापूर जे नाव आहे, दिल्लीमध्ये आपण आज गेला तर ते पुराणा किल्ला म्हणून जो भाग आहे, त्या पुराणा किल्ल्यापाशी गेल्यानंतर तो पाहिल्यावरच मनामध्ये एक येतं की अरे हस्तिनापूर जे नाव होतं तेच हे हस्तिनापुराचा हाच किल्ला त्या हस्तिराजाने बांधलेला असेल, त्याचंच हे क्षेत्र असेल. आणि आतासुद्धा जे काही त्या ठिकाणी संशोधन सुरू आहे त्याप्रमाणे पुराणा किल्ला या भागामध्ये हे हस्तिनापुराचं साम्राज्य होतं आणि तसं संशोधन त्या ठिकाणी सुरू आहे. या हस्तीला 2 मुलं होती, अजामीड, 3 मुलं होती, अजामीड, द्विमीड आणि पुरुमीड. आता यांचा वंश पुढे सांगितलेला आहे. अजामीडाचं एका मुलाचं नाव बृहदिशू, बृहदिशूचा बृहद्धनू, बृहद्धनूचा बृहत्काय आणि बृहत्कायाचा जयद्रथ. जयद्रथाचा पुत्राचं नाव दिले विशद, त्याचा सेनजीत, रुचिराश्व, दृढहनू, काश्य, वत्स असे पुत्र दिले. आणि त्याच्या 100 पुत्रापैकी एकाचं नाव दिलं नीप. नीप म्हणजे आपण पेनचे नीप म्हणतो की नाही, NIP, नीप, NIP, तसं नीप हा शब्द आहे या ठिकाणी. त्याची कन्या कृती हिच्याशी त्याचा विवाह झाला आणि तिच्यापासून ब्रह्मदत्त, आणि ब्रह्मदत्ताला सरस्वती पत्नीपासून झालेला पुत्र म्हणजे विश्वक्सेन. विश्वक्सेनो जनार्दन. मला वाटतं विश्वक्सेनाचंच ती अर्चामूर्ती तिरुपतीला आहे. तिरुपतीची जर आपण पूजा पाहिली रोज सकाळी त्या SVBC चॅनेलवर, पूर्ण त्या ठिकाणची बालाजीची जी पूजा आहे ती दाखवतात सकाळी 4:30 वाजता 6 वाजेपर्यंत. त्यामध्ये ही विश्वक्सेनाची मूर्ती जी आहे ती प्रमुख मूर्ती आहे. मोठी जी बालाजीची मूर्ती आहे ती स्थिर मूर्ती आहे, तिची प्रतिष्ठापना झालेली आहे. त्यामुळे सगळे पूजोपचार या छोट्या मूर्तीवर होतात आणि ती मूर्ती म्हणजे हे विश्वक्सेना आहे. श्री विष्णू सहस्रनामामध्ये त्यांचं नाव येतं, विश्वक्सेनो जनार्दन. विश्वक्सेन हे योगशास्त्राची रचना त्यांनी केली. नंतर उदकस्वन आणि बृहदिशू, भल्लाद, मग द्विमुडाचा पुन्हा वंशविस्तार दिलेला आहे. त्याची नावं आहेत. पुढे रिपुंजयाचं नाव येतं. रिपुंजयाचा पुत्र बहुरथ, त्याचा पुरुमीड, आणि मग अजामेड ती दुसरी पत्नी होती, तिचं नाव नलिनी. तिच्या पुत्रांची नावं दिलीत या ठिकाणी. आणि मग त्यामध्ये एक नाव येतं, ते 5 पुत्र तिला जे होते त्या 5 पुत्रांची नावं मुद्गल, यविनर, बृहदिशू, कांपिल्य आणि संजय. महाभारतामध्ये आपण ऐकले असेल कांपिल्य नरेश.
कांपिल्य नगरी ज्यांनी बसवली. आणि संजय, बृहदिशू, यवीनर आणि मुद्गल नावाचे ऋषी होते. आजही मराठवाड्यामध्ये बीड किंवा परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या काठावर मुद्गला नावाचं गाव आहे. ते मुद्गल ऋषींवरनं पडलेलं ते नाव आहे. आणि त्यांच्यापासून मौद्गल्य हे ब्राह्मण गोत्र सुरू झालेलं आहे. त्या मुद्गलाला जो पुत्र होता त्याचं नाव होतं दिवोदास आणि एक कन्या होती, तिचं नाव होतं अहिल्या. मिथुनम मुद्गलात भारम्यात दिवोदास पुमान भूत अहल्या कन्यका यस्याम शतानंदस्तु गौतमा. अहिल्या आणि या गौतमांचा पुत्र असणारा शतानंद ऋषी. शतानंद ऋषीची पुन्हा कथा वेगळी सविस्तरपणे दिलेली आहे. गौतमाचा पुत्र असणारे शतानंद. तस्य सत्यधृती ही पुत्रो धनुर्वेद विशारदः. शतानंदाचा पुत्र सत्यधृती हा धनुर्विद्येमध्ये पारंगत असा होता. आणि सत्यधृती याचा पुत्र जो आहे तो शरद्वान. या शरद्वानाला उर्वशीची भेट झाली. उर्वशीला पाहताच या शरद्वानाचे वीर्य अवतार पडले आणि त्यापासून शुभलक्षणी असा एक पुत्र आणि एक मुलगी उत्पन्न झाली. या शुभलक्षणी पुत्राचं नाव जे आहे ते म्हणजे कृपाचार्य आणि ही जी मुलगी होती तिचं नाव म्हणजे कृपी. आपण आता हळूहळू महाभारताकडे वळत आहोत आणि कृष्णाच्या चरित्राकडे वळत आहोत. त्यामुळे आता आपण ऐकलेली नावं आता यामध्ये येत आहेत. तस्य सत्यधृती पुत्रो धनुर्वेद विशारदः शरद्वांस तत्सुतो यस्मात् उर्वशी दर्शनात केलं. शतानंदाचा पुत्र सत्यधृतीचा पुत्र शरद्वान आणि उर्वशी यांच्यापासून उत्पन्न झालेले दोन शंतनूच्या दृष्टीचे दोघे पडले, गवतावर पडलेले. एक कृपाचार्य आणि दुसरी म्हणजे मुलगी जी आहे कृपी. मग यानेच पुढे ही कृपी जी आहे ती द्रोणाचार्यांना दिली. द्रोणाचार्याने सगळं शस्त्रविद्येचं शिक्षण या 5 पांडव आणि कौरवांना दिलेलं आहे. शरस्तंभे अपदत्रेतो मिथुनं तद्भुच्च शुभम तद्दृष्ट्वा कृपया गृह्णान छंतन मृगयां चरन कृपः कुमार कन्याच द्रोणपत्न्या अभवत कृपी. द्रोणाचार्यांची पत्नी अभवत म्हणजे झाली, भव म्हणजे होणे, अभवत म्हणजे भूतकाळ. ती कृपी जी आहे ती द्रोणाचार्यांची पत्नी झाली. असं म्हणत हा जो अध्याय आहे तो या ठिकाणी समाप्त होतो. यामध्ये 36 श्लोक होते. परंतु देवाची कथा या ठिकाणची फार महत्त्वाची आहे. अतिथीचं स्वागत जे आहे ते कशा प्रकारे करावं आणि कसं केलं याचा इतिहास जो आहे तो या पूर्ण अध्यायामध्ये दिलेला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां नवमस्कंदे 21 श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढे म्हणजे आता पण आपण कृपाचार्य हे पाहिले. आता जे आहे ते पांचाल, कौरव आणि मगध देशाच्या राजांच्या वंशाचे वर्णन 22वा अध्याय 23 आणि 24. आणि याप्रमाणे हा 9वा स्कंद अजून 3 अध्याय झाल्यानंतर हा पूर्ण होणार आहे आणि मग आपण दशमस्कंदामध्ये प्रवेश करणार आहोत. त्यामुळे आज आपण या ठिकाणीच थांबूया. आजचा अध्याय लहान होता. आता उद्याचे अध्याय मोठे असल्यामुळे पुढचे आज काही घेता येत नाही, कारण त्यामध्ये 49 श्लोक आहेत, पुढे काहीतरी 61 आहेत, म्हणून तो स्वतंत्रपणे पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ.
आत्माराम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता, येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता, गमते जणू मानस तीर्थ. द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ती जले भरित. विहरे हरिहंस चितेथ, श्लोक सुकुमले संत अलिकुले. सेवुनी रमले भान विसरले, रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाता स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती. नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय.